आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सदलगा येथील दर्गा चौकात सार्वजनिकरित्या 78वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी, निमसरकारी शाळा, महाविद्यालये, दूध उत्पादक संस्था, उपतहसीलदार कार्यालय, उपनोंदणी अधिकारी कार्यालय, अग्निशमन दल, पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु चिकित्सालय, NDRF विभाग, हेस्कॉम, सर्व बँका, वित्तीय संस्था, आशा, अंगणवाडी कार्यकर्ते, विविध मंडळे, स्वायत्त संस्था आणि वैयक्तिकरित्या ध्वजारोहण, ध्वजवंदन करून तिरंग्याला सलामी दिली. राष्ट्रगीत सादर केले. चौकात जिलेबीचे स्टॉल लावण्यात आले होते. APJ अब्दुल कलाम संस्थेतर्फे शहरातील सर्व विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याला बिस्किट पुडा वाटण्यात आला. विशेषतः सदलगा उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, आजीमाजी विद्यार्थी, SDMC अध्यक्ष, सदस्य, पालकवर्ग यांच्या उपस्थितीत ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. यावेळी RK फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे केली. यावेळी सदलग्यातील धाडसी सुकुमार उगारे, ज्याने मगरीच्या हल्ल्यात मृत झालेल्या खुरे नामक व्यक्तीला नदीपात्रातून बाहेर काढले. महापुराच्या काळात प्रवाहात जाऊन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार पंप जॅकवेलमध्ये जाऊन सुरू करून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत जाऊन कार्यान्वित केले. याबद्दल त्यांच्या संस्थेचे सुनील पाटील, शांतीनाथ पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार केला. नूतन मुख्याध्यापक BS बलवान यांचे स्वागत केले. दर्गा चौकात सार्वजनिकरित्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्याधिकारी शिवानंद भोसले, उपतहसीलदार PB श्रीवंत यांनी ध्वजारोहण केले. व्यासपीठावर सदलगा नगरपालिकेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.